नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी हे स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, उद्या श्रावण सुरू होणार आहे आणि श्रावणाची सुरुवात ही देवी आईच्या वारापासून होणार आहे. देवी आई ही प्रत्येक मुलांना सांभाळते, त्याची इच्छा पूर्ण करते. तिची सेवा केल्याने आपल्याला सुख, शांती, समृद्धी मिळते. आपल्या घरात आनंद हा नेहमी राहत असतो. श्रावणी शुक्रवारी जीविताची पूजा करायची असते. जीविता ही देखील एक देवीच आहे. तिची पूजा केल्याने आपल्या घरात आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभते, मुलांचे आरोग्य चांगले राहते, आपले घरदार संसार सगळे सुख समृद्धी नांदू लागते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक श्रावणी शुक्रवारी जीवितेची पूजा करायची असते. जीवितेची पूजा कशी करायची ते बघूया. जीवितेची पूजा करताना उपवास करायचा असे काही नाही. प्रत्येक शुक्रवारी तुमचा रेग्युलर उपवास असेल तर काही हरकत नाही, पण जीवितेची पूजा करण्यासाठी उपवास पकडायचा नसतो. फक्त पूजा करायची असते. आता काही महिलांना वाटते की आमची मुले बाहेरगावी आहेत, आम्ही कशी पूजा करायची? तर याचे देखील उत्तर या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. या फोटोला काही ठिकाणी वेगवेगळे नावे देखील आहेत. जीवितेचा फोटो हा देवघराजवळ लावायचा असतो. जीविता ही लहान मुलांची देवी मानली जाते. आपल्या मुलांचे रक्षण व्हावे, त्यांना सुख समृद्धी, दीर्घ आयुष्य आणि चांगले आरोग्य भेटावे त्यासाठी ही पूजा असते. म्हणून श्रावणी शुक्रवारी ही करायची असते. मुले लहान असो किंवा मोठे असो त्यांच्यासाठी ही पूजा करायचीच असते. कॉलेजला जाणारी असो, लग्न झालेली असो, आपल्या मुलांचे पण त्यांचे रक्षण होण्यासाठी त्यांच्यावर काहीही अडचण येऊ नये, काहीही अचानक संकट येऊ नये, त्यांच्या आयुष्यात कुठलेही धोका निर्माण होऊ नये त्यासाठी ही पूजा करायची असते. जीविता ही देवी आपल्या मुलांचे रक्षण ही करते, त्यासाठी ही पूजा करायची असते. पूजा ही दरवर्षी श्रावण महिन्यात करायची असते. देवघराजवळील हा फोटो चिटकवायचा असतो. खाली एका पाटावर दिवा लावायचा आणि पाटावर एक विड्याचे पान ठेवायचे असते आणि त्याच्यावर थोडेसे अक्षदा ठेवून गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा वाहून त्यांचे नमस्कार करायचा असतो. त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण दाखवायचा असतो. आता जो जीविताचा फोटो असतो त्याला हळद कुंकू देखील लावायचे असते. नैवेद्य तुम्ही काहीही गोड पदार्थ दाखवू शकता किंवा गुळ फुटाण्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता. आता ही पूजा करताना एक स्तोत्र बोलायचे आहे, तो म्हणजे जरे जीवतिके देवी बालयुक्त प्रमोदिनी रक्षावते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते. हा श्लोक एकदा बोलायचा आहे, पाया पडायचा आहे. नंतर कापसाचे वस्त्र म्हणजेच माळ परिधान करायचे आहे. त्यानंतर फुले, दुर्वा, आघाड्याची माळ देवीला अर्पण करायची आहे. हे दर शुक्रवारी करायचे असते आणि आपल्या मुलांना पण या दिवशी ओवाळायचे असते. देवीची आरती करायची असते, पूजा करायची असते. दर शुक्रवारी पूजा संध्याकाळी करायची असते. दर शुक्रवारी ही पूजा करायची आहे. नैवेद्य गुळ फुटाण्याचा दाखवू शकता, दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता. ह्या दोघांपैकी कोणताही एक नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. देवीची आरती करा आणि त्या दिव्याने औषण करायचे आहे. आपल्या मुलांचे देखील औषण करायचे आहे. जो श्लोक मगाशी सांगितला तो बोलायचा आहे. बऱ्याच ठिकाणी कणकेच्या दिव्याने देखील औषण करतात. सगळीकडे वेगवेगळी पद्धत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवतीची ओटी भरायची असते. या 4 शुक्रवारपैकी तुम्ही एका शुक्रवारी तुम्ही जीवतीची ओटी भरा. अशा पद्धतीने तुम्ही पूजा पूर्ण करायची आहे. दर शुक्रवारी पूजा मांडणी करायची गरज नाही. कापसाची माळ एकदा लावली तर पण ती आघाडीची माळ आहे ती दर शुक्रवारी बदलायची असते. शुक्रवारी, शनिवारी झाल्यावर रविवारी विसर्जन करू शकता. कारण बऱ्याच घरात नागपंचमीच्या दिवशी हा फोटो लावतात आणि नंतर जे काही शनिवार आहेत तेव्हा त्यांना आघाड्याची माळ घातली जाते. बऱ्याच ठिकाणी असे देखील केली जाते. पण हा फोटो 4 शुक्रवार पूर्ण झाल्यावर रविवारी हा फोटो का काढतात. बऱ्याच ठिकाणी अमावास्येच्या आधी हा फोटो काढतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे तशी तुम्ही करू शकता. फक्त जीवतीची पूजा दर शुक्रवारी संध्याकाळी करायची असते. दर शुक्रवारी मुलांचे औक्षण करायचे असते. 4 शुक्रवारपैकी कुठलाही एक शुक्रवारी एक सवाशीण जेवू घालायची असते. जी कोणी येईल त्यांना देवीची ओटी
त्यांच्या ओटी द्यायची आहे, म्हणजे देवीची ओटी द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. ज्यांची मुले बाहेरच्या देशात आहेत त्यांनी 4 दिशांना चारही बाजूंना ओवाळून घ्यायचे आहे आणि 4 दिशांमध्ये अक्षदा टाकायच्या आहेत. जसे आपण वाढदिवसाला ओवाळतो तसे मुलांना ओवाळायचं आहे. त्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकतो तसे अक्षदा टाकायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करू शकता. तुमच्या मुलांना ओवाळू शकता. तुमची मुले कुठेही असले तरी ते सुरक्षित राहतील. ज्योती देवी ही त्यांची रक्षा करेल. तुम्ही ज्योती देवीला विनंती करा की देवी आई माझ्या मुलांचे रक्षण कर, त्यांचे आरोग्य चांगले ठेव. तर मंडळी, हा असा आजचा व्हिडिओ ज्योतीच्या पूजेविषयी होता. ज्योतीची मांडणी कशी करावी, कुठले स्तोत्र बोलावे त्याविषयी होता पूर्ण व्हिडिओ. तुम्ही नक्की नीट लक्षपूर्वक ऐका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.